मित्रांनो नमस्कार. माझ्या सहज सुचलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओमधून मी आपल्याला काही थोडंसं वेगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपल्याकडे सरासरी आपलं आयुर्मान 80 वर्षाच्या आसपास आहे आणि आपल्याला जर हे 80 वर्ष आनंदात जीवन जगायचे असेल तर त्यासाठी मी एका जापनीज मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या हिदेकीवाडा या लेखकाच्या एका जापनीज पुस्तकाच्या अनुवादातून या माध्यमातून मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करत आहे. लेखकांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की जास्त चालत राहा, चिडल्यावर खोल श्वास घ्या, शरीर आखडत नसेल इतपत व्यायाम नक्की करा, उन्हाळ्यात जर आपण एसी वापरत असाल तर भरपूर पाणी प्या, जास्त वेळा चालल्याने आपलं शरीर आणि आपला मेंदू हा अधिक ऊर्जावान राहतो, विसरणे हे आपल्या वयामुळे नसून ते आपण मेंदूचा दीर्घकाळ वापर न केल्यामुळे होते, जास्त औषधं घेण्याच्या भानगडीत पडू नका, रक्तदाब आणि आपली साखर पातळी ही कृत्रिमरित्या कमी करण्याची काहीही गरज नाही, आळशी असणे अजिबात लाजिरवाणे नाही, आवडते तेच करा, जे नकोसे वाटते ते अजिबात करू नका. वय झालं तरीही सर्व नैसर्गिक इच्छा कायम राहतात, मात्र केवळ घरात बसून राहू नका. ज्यांना तुम्ही नकोसं समजता अशा लोकांना शक्यतो टाळा. सतत टी व्ही पाहू नका. एखाद्या रोगाशी अखेरपर्यंत लढण्यापेक्षा त्याच्यासोबत जगायला शिका. ताजे फळे आणि भरपूर सॅलड खा. आंघोळ 10 मिनिटात पूर्ण करा. झोप येत नसेल तर अजिबात जबरदस्ती करू नका. आनंदी गोष्टी केल्याने आपला मेंदू नेहमी सक्रिय राहतो. मित्रांनो, कधीकधी आपलं मत बदलायला आणि आपला हट्ट सोडायला देखील काही हरकत नाही, असंही त्यांनी या पुस्तकात सांगितलेलं आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील डिमेन्शिया हा देवाने आपल्याला दिलेला नक्कीच आशीर्वाद आहे. शिकणं थांबलं की माणूस खरंच म्हातारा होत जातो, म्हणून नेहमी शिकत राहा. कीर्तीचा हव्यास सोडा. जे आहे ते भरपूर आहे, पुरेसं आहे. जितक्या समस्या अधिक तितकं आपलं आयुष्य अधिक रंजक, एवढं लक्षात ठेवा. उद्याच्या दिवसाचा आज विचार करत बसण्यापेक्षा आजचा दिवस निवांत जीवन जगा. इच्छा हाच दीर्घायुष्याचा स्रोत आहे. नेहमी सकारात्मक राहा. नेहमी मोकळा श्वास घ्या. जीवनाचे नियम हे केवळ आणि केवळ तुमच्याच हातात आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही शांतपणे स्वीकारा. आनंदी माणसं हे सर्वांना नेहमी प्रिय असतात, एवढं लक्षात ठेवा. हसण्याने आपलं नशीब उजळतं, म्हणून नेहमी हसत राहा. इतरांना हसवत राहा. आनंदी राहा.